दरम्यान गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री असावेत, भाजप कार्यकर्त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये काम करण्याचा महाजनांना अनुभव असल्याचं देखील भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलंय। तर महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद द्या अशी मागणी देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। काय नेमकी नाराजी आहे? 24 तासापूर्वी पालकमंत्रीपद घोषित होतं आणि अवघ्या 24 तासात ते स्थगित देखील होतं। विषय असा आहे की ते आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनीच ते स्थगित केलं आहे। फक्त बरोबर सहकार्यांचा काय विषय असेल माहीत नाही आम्हाला, आम्ही तर कार्यकर्ते आहोत। फक्त आमचं नाशिकमध्ये आमचे 5 आमदार आहेत आणि आम्हाला मंत्रिपद दिले गेलेलं नाही आहे। तर आमची साहजिक अपेक्षा आहे की गिरीश भाऊ मागचे 5 वर्षे त्यांनी खूप चांगलं काम केलं। आता येत्या काही वर्षामध्ये या ठिकाणी कुंभमेळा आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांना अनुभव आहे आणि गिरीश भाऊच पाहिजे, जेणेकरून ते सर्व कार्यकर्त्यांना महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून योग्य तो न्याय देतील, योग्य ते नाशिकचं सौंदर्यामध्ये भर कशी पडेल या दृष्टीने ते चांगलं काम करतील। मागचा अनुभव बघता आमची साधी अपेक्षा आहे की आमचे पालकमंत्री या ठिकाणी असावे। आपण कार्यकर्त्यांची नेमकी काय भावना आहे? आता काही नाही, नाशिकला चांगला कोणी पालकमंत्री मिळत नाही आणि आत्ता जे मिळाले गिरीश भाऊ यांना सगळं नाशिकची माहिती आहे। नाशिकच्या कार्यकर्त्यांना ते ओळखतात, नाशिकला ओळखतात, कुंभमेळ्याला ओळखतात, म्हणून आम्हाला गिरीश भाऊच पाहिजे। नाशिक महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत, अशा वेळेला गिरीश महाजनांचं असणं भाजपसाठी किती फायद्याचं आहे? गिरीश भाऊंचं कसं आहे, खूप मोठा दांडगा अनुभव आहे आणि त्या हिशोबाने त्यांनाच नाशिकचं पालकमंत्री हवं आणि ते देण्यात यावं अशी आमची विनंती आहे। कॅमेरा पर्सन असगर अलीसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।